नागपुरात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी खरं तर मोठ्या प्रमाणात तरुण जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि आता सुद्धा हीच परिस्थिती आहे। खरं तर हे तरुणांनी ठाम घेतलेला निर्धार घेतला आहे, कुठल्याही परिस्थितीत निर्णय आल्याशिवाय माघार घेणार नाही। आणि या ठिकाणी जे काही नेतृत्व करणारे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या नेमक्या मागण्या काय काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे। मागण्या खूप सिंपल आहे। 10:30 वाजत आले तरी तुम्ही इथून उठत नाहीये, काय निर्धार आहे? एकच आहे की हे जे आहे ना, हिंदी में बोलते हुए कि ये अमित शाह को नहीं, अमित शाहला समजेल का? अच्छा अच्छा ठीक आहे। कसं आहे की हा जो मुद्दा होता हा नीट पेपर लीकचा होता। स्टुडंट तिथे अकाउंटेबिलिटी मागायला दिल्लीला गेलेले होते। या लोकांनी रेजिग्नेशन दिलं नाही, या लोकांनी लाठीचार्ज केला आमच्या मुलांना। नागपूरमध्ये भरत बनायत, दुर्गेश सारखी मुलं आणि अनेक मुलं आहे यांना मारला गेलेला आहे तिथे। म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत। आमची आता एकच डिमांड आहे की पेपर लीक पेपर फुटीमुळे आम्ही राजीनामा मागितलेला होता धर्मेंद्र प्रधानचा। आता मुलांना मारलेला आहे त्यांच्या गुंड्यांनी, बीजेपीच्या गुंड्यांनी, तर अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी आता नैतिकता दाखवत हे राजीनामा देऊन दिला पाहिजे। नाहीतर हे काय आहे, हे गड आहे म्हणतात RSSचं, जे प्रधानमंत्री मुख्यमंत्री बनवतात। तर आता मी बावनकुळे साहेबांना बोललो, नाहीतर मग आम्हाला काय आहे तिथे तिरंगा आम्हाला फहरावा लागेल। इथे सर्व जे मुलं आहेत ना, तर गर्दी खूप जास्त वाढणार आहे। तर मुख्यमंत्री साहेबांचा आज बर्थडे होता, तर आम्ही इच्छुक होतो बोलण्यासाठी की साहेब आपण हे पार्लिमेंटपर्यंत गडकरी साहेबासोबत मी बोला, या विषयाला तुम्ही तिथे उचला की तुम्ही मुलांना मारलं का बरं। मी जेव्हा तिथे गेलो माझ्या समोर आज तुमची ठाम मागणी काय काय तुमची आज मागणी? एकच मागणी आहे की यावेळेस जेवढे पण मुलांनी सुसाईड केलेलं आहे त्यांना मुआवजा दिला पाहिजे। ज्या मुलांना मारलेलं आहे, जे लोक ज्यांनी मारले त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि यांचे जे सरगना आहेत ते कोण आहेत, ते आहेत अमित शाह। तर अमित शहानी राजीनामा दिलेला पाहिजे, नैतिकता दाखवत आमची एवढीच मागणी आहे। याच्यामधून कोणी आमच्यासोबत धर्मेंद्र प्रधान सोबत आता तुम्ही धर्मेंद्र प्रधान ये बच्चा है, इनके जो पिताजी है नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान ये बेशरम मंत्री, धर्मेंद्र प्रधान ये बेशरम जो मंत्री है ये बच्चा है। इसके जगह का कोई और गधा आएगा वो वही करेगा। हमारी मांगनी है कि इनके जो पिताजी है नरेंद्र मोदी और अमित शाह, ये लोग राजीनामा दे देना चाहिए, वरना आंदोलन बहुत बड़ा होगा। अभी आज तुम्ही इथंच थांबण्याचा निर्धार केलाय मोठ्या संख्येत तरुण? हो, आम्ही इथंच थांबणार आहोत। आणि का नाही थांबलं पाहिजे? जेव्हा आम्ही ते मागच्या 6 तासापासून आंदोलन करताय, नागपूरच्या मुख्यमंत्री साहेबांना इतकं वाटत नाही, त्यांच्याही घरात मुलगी आहे ना, त्यांना इतकं वाटत नाही की आज इथे मुलं मुली इथे रस्त्यावर उतरले आहे की 1 मिनिट जाऊन बोललं पाहिजे। बावनकुळे साहेबांना स्वतः मुलगी आहे, त्यांनी बघितलं पाहिजे की मुलं बाळं असताना ठीक आहे बा, पंतप्रधानाचं समजू शकतो, मुलं बाळा नाही तर नाही समजू शकत युवकांची व्यथा। महाराष्ट्रात मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना काय आहे, इथे आले पाहिजे, इथे बोललं पाहिजे आणि आमच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे। बावनकुळे साहेबांना खरं तर समस्या ऐकून घेतल्या पाहिजे हीच भावना आणि वेदना धरून त्या इथे थांबलेल्या आहेत। त्या पद्धतीनं मारहाण झालेली आहे, त्याचा विरोध निदर्शन करण्यात येत आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं खरं तर तरुण आहे आणि हे कुठल्याही पक्षाचे नाही, कुठल्याही वेगळ्या पक्षाचे नाही, CJPचे नाही, हे खरं तर तरुण मंडळी आहे आणि हे सगळे तरुण मंडळी या ठिकाणी आले आहे। रात्रभर इथं थांबण्याचा निर्धार घेऊन हे सगळे प्रतिनिधी जे आहेत, जे तरुण आहे ते या ठिकाणी आले आहे आणि जोरदार घोषणाबाजी करतात। कारण ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याचा विरोध दर्शवण्याचं काम हे या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व पोलीस पराग डुबळे, संविधान चौक, नागपूर।